आणि ड्रेनेज लाईनचं टेंडर झालेलं आहे काही भागामध्ये, तेही काम सुरू होईल आणि रस्ते करणं गरजेचं आहे. एकदा आम्ही का रस्ते थांबलो की या ठिकाणी ड्रेनेज लाईन करणं गरजेचं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हान हे ठरलेलं असतं. कुठली निवडणूक हलकी घ्यायची नसती. त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होती. भामा आसकडच्या पाणी योजनेचं जरी काम झालेलं असलं परंतु काही त्या ठिकाणी अजून पाणी समप्रमाणात जात नाही. काही ठिकाणी ओपन नाले आहे की बंदिस्त नाले करणे बी गरजेचं आहे. आणि काही सोसायटींना त्या लाईनीच्या रस्ते झालेत ऊस आणि सोसायटीची ड्रेनेज लाईन त्या रस्त्याच्या खाली जात नाही. कोणी रहिवासी आहे का याच्यात? रहिवासी कोणी इथलं आहे ना बरेच नेते जे आहेत फक्त शब्द देतात, पाळत नाहीत. जे माऊली खटके ज्यांच्या प्रचारासाठी तुम्ही जीवाचं रान केलं होतं विधानसभेला, आज त्यांनी तुमच्या विरुद्ध कुठेतरी भूमिका घेतलेली आहे. मी सरपंच असताना जी आत्ता सुरू झालेली पाणी पुरवठा मी सरपंच असताना मंजूर करून घेतली. पाण्याच्या टाक्या बांधल्या मी. त्याच पद्धतीनं हे उद्यान बांधलं. वागेश्वर मंदिराचा परिसर असेल, खास सुशोभीकरण, गावात तलाव सुशोभीकरण केला. करता धरविता आम्ही ट्रस्टवाले असू परंतु सहभाग हा त्या नागरिकांचा आहे, ग्रामस्थांचा आहे, बाहेरच्या लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत. ह्या देणग्या आम्ही पूर्ण मंदिराला आम्ही वज्रलेप केलेला आहे. आम्ही वाघोली ग्रामपंचायतमध्ये 2018 ते 20 या 2 वर्षात 208 कोटीची कामं पूर्ण केलेली आहेत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सर्वकडे सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारं वाहतात. राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्या प्रचारात जे आहेत ते मग्न आहेत. सर्व लोक सोशल मीडियावर हे दाखवतात की ते कसे लोकांना भेटतायत काय वगैरे, पण आज मी तुम्हाला अशा उमेदवारांना भेटवणार आहे. त्यांचा प्रचार कसा चालतो ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी या परिसरातले प्रश्न तिथल्या तिथंच त्यांना विचारून त्यांना यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते कसे करणार आहेत हे सुद्धा माहिती करून घेणार आहेत. आज आपण आलो आहे पुण्यातल्याच प्रभाग क्रमांक 3 मध्ये, ज्यामध्ये लोहगाव, वाघोली आणि विमाननगर या भागांचा समावेश आहे. जवळपास 1,17,000 मतदारसंख्या असलेला हा प्रभाग. इथल्या समस्या आपण थेट उमेदवारांशीच विचारणार आहोत. लोकांच्या मागण्या, त्यांच्या प्रचारात नेमकं त्यांचा कुठपर्यंत प्रचार आलाय, काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण माझ्या मागे पाहू शकता रामदास दाभाडे, जे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहेत भाजपचे. त्यांच्या या प्रचार रॅलीत आपण आज सध्या आलेलो आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. भाऊ, लेट्सअप मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या प्रचार चालू आहे, काय सध्या लोकांचा प्रतिसाद आहे, काय लोकांकडून काय येतं? लोकांचा परिसर इतका भरभरून आहे की लोक 4-4 तास आमची वाट पाहतात. शेवटी लोकांचं प्रेम हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. लोकांचा विश्वास महत्वाचा आहे आणि आमच्या लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक आमची 4-4 तास मतदार माता भगिनी वाट पाहतात. खरं पाहायला गेलं तर आज मी असन, अनिल सातव असन, डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे असन, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे असन, आमचा हा वाघोलीमध्ये आज पहिला दिवस आहे. आणि आम्ही 4 महिने लवगाव असन, सोमनाथनगरचा परिसर असन किंवा विमाननगरचा परिसर असन, यमुनानगर, म्हाडा, संजय पार्क, बर्माशीर, टिंगरेनगरचा कलवड या भागामध्ये 4 महिने आम्ही फिरत होतो. कारण तो प्रभाग आमच्या दृष्टीने तो भाग नवीन होता परंतु हे घरचं होतं वाघोलीमध्ये आणि घरच्या ठिकाणी. आता एकदा तरी आम्ही लोकांकडे गेला पाहिजे म्हणून लोकांना या घरातल्या लोकांकडे तुम्ही आले, काही समस्या मागण्या काही लोकांनी सांगितल्या का नाही? वाघोलीतल्या लोकांना माहिती आहे की हा माणूस विकासाला महत्व देतो. ह्या माणसाला काम सांगायची गरज पडत नाही. हा माणूस दिसन ते काम करीत राहतो. त्याच्यामुळे मला या परिसरामध्ये आतापर्यंत कोणीच कामं सांगितली नाही. हा जरी स्लम एरिया असला इथं भरपूर कामं करायचे, कारण आमच्याकडं ड्रेनेजची समस्या आहे. भाऊ, मी थांबवतो कारण आपण इथं आलो, प्रचार करून राहिलो. लेट्सअपच्या प्रेक्षकांना आपण दाखवतो की मागं 4 वर्ष झाले समजा इथं प्रशासकांचं राज्य, इथं लोकप्रतिनिधीच नव्हता महानगरपालिकेत गेल्यानंतर भाग. आज इथं आपण बघतो की लोकांच्या दारात जे आहे ते पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. पाण्याची समस्या इथंच आहे आपल्याला असं वाटतंय. रस्ते आहेत, ड्रेनेजची समस्या आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर या गोष्टींना प्राधान्य कितपत द्याल? नेमकं काही योजना आहेत का तुमच्या मनात? खरं पाहायला गेलं तर या परिसरामध्ये पाण्याची लाईनी आमच्या आहेत पण आमच्याकडे पाणी, वाघोलीची लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे पाणी कमी पडतंय आणि पाणी कमी पडल्यामुळे आम्हाला ते दिसाड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे लोक पाणी साठवून ठेवतात. आणि आता भामा आसकडच्या माध्यमातून वाघोली लवगाव योजनेचं ते काम चालू झाल्यानंतर या लोकांना एक 8-9 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी घरोघर नळ मिळू शकतात. आणि ड्रेनेज लाईनचं टेंडर झालेलं आहे काही भागामध्ये, तेही काम सुरू होईल आणि रस्ते करणं गरजेचं आहे. एकदा आम्ही का रस्ते थांबलो की या ठिकाणी ड्रेनेज लाईन करणं गरजेचं आहे. कारण शेवटी स्लम एरिया जरी असला, गरीब जरी असले तरी तोही माणूस आहे.
बरं. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये श्रीमंताला तोच अधिकार आहे आणि गरीबाला तोच अधिकार आहे. बिलकुल. म्हणून माझ्या दृष्टीनं मिळता माणसाला सुद्धा ज्या आम्हाला सुविधा मिळतात त्या सुविधा या ठिकाणच्या नागरिकांना माता भगिनींना मिळाल्या पाहिजे. म्हणून प्राधान्यानं या परिसरामध्ये पाण्याची लाईनी टाकणं गरजेचं आहे, ड्रेनेज लाईन टाकणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर रस्ते करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या लोकांना याच ठिकाणी घरं जागा मिळून त्या ठिकाणी घरं कशा पद्धतीने मिळतात तोही प्रयत्न करणं आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. जर निवडून आल्यानंतरच्या तुमचे हे सगळ्यात मोठ्या ज्या समस्या आहेत सध्या या लोकांच्या, पाणी, रस्ते, ड्रेनेज असेल, या सोडवायचा तुम्ही हा एक शब्द कुठेतरी एक विश्वास व्यक्त देताय लोकांना? खरं पाहायला गेलं तर राजकारणाची माझी सुरुवात 1998 साली पासून हा वार्ड माझा होता. 2 नंबर वार्ड म्हणून हा ग्रामपंचायतमध्ये गणला जातो आणि ही मायबा जनता जरी गरीब असली किंवा दिवसभर काबाड कष्ट करणारी आमच्या माता भगिनी असल्या, यांनी माझ्या राजकारणामध्ये समाजकारणाची सुरुवात यांच्यापासूनच झालेली आहे. आणि आज त्यागात त्या सर्व भागातील जनतेने मला जवळजवळ 1998 सालापासून आज 2025 एवढं वर्ष भरभरून मतदान केलं, भरभरून साथ दिली. आणि या लोकांच्या जेव्हा मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य असेल, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या लोकांनी एकजुटीने काम केलं म्हणून मी झालो. त्याच्यामुळे या लोकांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज एवढा मोठ्या प्रमाणात स्वागत का होतंय की सर्वजण सारखे म्हणतात की भाऊ तुम्ही या, तुम्ही या. आता तुम्ही बघा, आम्ही अनिल सातो आणि मी याच्या अगोदर लोकांचं चिन्ह पाठ आहे, किती चिन्ह, कमळाची बटणं पुढं बटणं दाबाची, हेही पाठ आहे. म्हणजे आमच्या ह्या परिसरातील महिला अशिक्षित असू द्या, तरुण शिकलेले आहे, परंतु वडीलधारीमध्ये अशिक्षित असू द्या, त्यांनी सुद्धा आमच्या मशीनमध्ये 4 बटणं कमळाच्या पुढचे मारायचे, हे सुद्धा त्यांचं पाठ नक्कीच केलेलं आहे. कोणी रहिवासी आहे का याच्यात? रहिवासी कोणी इथलं आहे ना? बरेच या ना, रहिवासी या ना पुढे जरा या. तुम्ही आता आपण भाऊंच्या प्रचारात आलेलो आहे, आपण पाहता जरा इथं या समस्या आहे, ड्रेनेज आहे, पाणी आहे. आता भाऊ जर निवडून आलेत, समजा रामभाऊ जर निवडून आलेत, काय तुम्हाला वाटतं की या समस्या कधी सुटतील का नाही? काय विश्वास व्यक्त होतो चिन्ह तुम्हाला? आपल्या लक्षात ठेवा. आमचे जर भाऊ निवडून आले ना तर 100% आमचे जे म्हणजे ठरलेले काम आहेत, ड्रेनेज, पाणी, रस्ता, लाईट, हे सर्व प्रकारचे काम भाऊ करून देणार आहेत. त्यामुळे आम्हाला भाऊंच्या मागे उभं राहायला काही प्रॉब्लेमच नाही. वागेश्वर नगर मधली सर्व जनता 100% बीजेपी सोबत आहेत. पण असं म्हणतात की नेते जे आहेत फक्त शब्द देतात, पाळत नाहीत. भाऊंचा असा काही अनुभव आहे का तुम्हाला कधी? नाही, आमचे भाऊ आतापर्यंत आम्ही लहानपणापासून भाऊंसोबत आहेत. बर, लहानपणापासून आहे, त्यामुळे आम्हाला भाऊंची गॅरंटी आहे. 100% काम करून देणार, हे पण 100% गॅरंटी आहे आम्हाला. तुमचा काय अनुभव आहे सगळ्या या प्रचाराच्या रॅलीत? काय नेमकं तुम्हाला अनुभव आला किंवा भाऊंचा तुम्हाला काय अनुभव, कसा संपर्क? मी स्वतः उमेदवार आहे, अनिल सातो. तर या ठिकाणी मागच्या 30 तारखेनंतर फॉर्म भरल्याच्या नंतर आम्हाला लोगाव, विमाननगर, सोमनाथ नगर या सर्व भागात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. आणि या ठिकाणच्या आम्ही स्थानिक रहिवासी वागलीचे असल्यामुळं थोडस लेट या ठिकाणी आलोय. तर या ठिकाणी देखील लोक वाट बघतात. ते घरी माणूस शेवटी येतो, बरोबर, पण घरी माणूस आल्याच्या नंतर असा खुश असतो तसा आजचा पहिला दिवस आहे. मात्र संपूर्ण वागलीची जनता देखील आज प्रचंड खुश आहे, त्यांच्यात उत्साह आहे, आनंद आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की त्यांना माहिती आहे की या ठिकाणी भाऊ मागच्या 30-40 वर्षापासून त्यांच्यासाठी झगडतात, संघर्ष करतात, काम करतात. त्यांना माझ्यात देखील उमेद दिसते की एक युवा सहकारी म्हणून मी देखील त्यांच्या पुढच्या भविष्यात काहीतरी चांगली कामं करेल. मागच्या 7-8 वर्षाचा माझा देखील त्यांचा असलेला कामाचा अनुभव हा त्यांना माझ्याविषयी चांगले आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वजण अतिशय उत्साही, आनंदी आहे. तुम्ही बघता 4-4 तास लेट झालोय तरी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. तुम्ही पहिले स्वागत घ्या, त्यानंतर आपण प्रचार रॅलीत पुन्हा भेटूयात, पुन्हा आपण गाडीवर सुद्धा जाऊयात. रामदास दाभाडे जे ते निवडून आल्यानंतर या समस्या सुटतील असं तुम्हाला वाटतं? 100% ह्या समस्या भाऊ निवडून आल्यावर सुटतील. भाऊ इथं पहिल्यापासून निवडून येतात. इथं ना लाईट पण नव्हती, पण लाईटीची पण सोय भाऊंनी करून दिली. आणि पाणी आम्ही विहिरीवरनं जाऊन पाणी आणायचो, पण आता ते भाऊ निवडून आल्यामुळं निदान कोंडवाळे का होईना पण दारात पाणी आलं. भाऊ निवडून आल्यावर म्हणजे कधी सरपंच झाल्यावर का जिल्हा परिषद? सरपंच झाला. सरपंच झाल्यावर काय आलं पहिले? लाईट, अजून कोणत्या समस्या? पाण्याची सोय, अजून रोड पण नव्हता. रोड पण हे जे म्हणतात ते रहिवासी म्हणून मी तुम्हाला विचारतो, एकदा इकडे कॅमेरा करशील की तुम्हाला समस्या सुटल्यात का तुमच्या? या प्राथमिक समस्या आमच्या आता इथून पुढे
इथून पुढे जे आता आम्ही भाऊंवर विश्वास ठेवलेला आहे, आतापर्यंत 98 पासून आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि इथून पुढे पण भाऊंसोबतच आहे आणि भाऊंकडून 100% काम करून घ्यायची तयारी आमची आहे ना. पण भाऊ पण करतीलच असं 100% करणार आहेत. अशा प्रकारे आपण पाहतो की आपण जरी विचारलं त्यांना की नाही करणार तर ते आक्रमक होतात आणि सांगतायत की भाऊ ते 100% करणार आहे. आतापर्यंत त्या लोकांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सुद्धा पडताळणी केली की जे कामं शब्द रामदास दाभाडेंनी दिला आहे तो आतापर्यंत त्यांनी पाळलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे हे म्हणणं आहे याच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही. तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं? सगळ्यात मोठा विषय गटर लाईनचा आहे. ते गटर लाईनचं आता काम चालू केलं पाहिजे. सगळ्यात आधी गटर लाईनचं काम झालं पाहिजे तर स्वच्छता जास्त चिन्ह माहिती आहे ना होऊन जाईल. सगळ्यांना? कारण कचरा बिचरा वगैरे आता प्राथमिक मागणी आहे रहिवाशांची. पुढच्या मशीन तर अशा प्रकारे रहिवाशांनी मागण्या व्यक्त केल्यात पण त्या मागण्या व्यक्त करताना सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केला की ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ते काम हाती घेतील आणि पूर्ण करतील. घराच्या समस्या आहेत, जो घराच्या समस्या माग उपोषण झालेले त्या उपोषण संदर्भात नवले विश्वराम यांनी आम्हाला आयुक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले, त्यांनी लिखित लेटर दिलेले की आम्ही हे इलेक्शन झाल्यानंतर सगळा पाठपुरावा करून 2011च्या GR नुसार 1 गुंठा जमीन नाव करून बांधून देणार असं त्यांनी घोषित केलेले. सांगतो की स्लम एरिया आहे त्यामुळे इथल्या रहिवाशांची जागेचीच मुळात जी आहे ती तक्रार अशी की त्या जमिनी त्यांच्या नावावर नाहीये. उद्या चालून अतिक्रमण वगैरे होईल तर त्यासाठी तुमचे उमेदवार जे आहेत रामदास दाभाडे हे पाठपुरावा करतात. हो, 100% ते पाठपुरावा करणार आहेत. त्यांनी शब्द दिलेला आहे. ज्या दिवशी मी नगरसेवक तिथून पुढे 8 ते 1 वर्षामध्ये हे वागेश्वर नगर हे सुपरम राईट झालं. आम्ही त्या 1 वर्षानंतर नक्की येऊ आणि हे झालेलं शब्द दिलेला त्यांनी पाळला का हे पहिले तपासू. तर आपण आता इथून पुढे पुढच्या टप्प्यात जो प्रचार रॅली आहे तिथे जाऊयात, त्यांच्यासोबत संवाद साधूयात. पुढचा आपण टप्पा घेतोय, आपण गाडीवर जाणार आहोत. भाऊ आपण चाललो कुठे आता? वागेश्वर उद्यान कसं बनवलं हे दाखवतो. चला. आणि नंतर मी शिवरकर वस्तीला कसा प्रचार आमचा दौरा चालू आहे त्या ठिकाणी जाईल. चला. एकूण 1,17,000 जे मतदारसंख्या या प्रभाग क्रमांक 8 ची प्रभाग क्रमांक 3 ची सर्वाधिक मतदान कुठे आहे आणि नेमकी तुम्हाला कुठून जास्त भेटू शकतो? तुमचं काय मत आहे का? सर्वाधिक मतदान असं म्हणता येणार नाही, परंतु सगळ्या भागामध्ये मतदान असं टप्प्याटप्प्यानेच आहे. आपण पाहतो लवगावचा जरी 43,000 मतदान असलं तरी पूर्वीच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी 8-10 हजार मतदान हे पूर्वी अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये गेलेल्या ठिकाणचं आहे. नव्याने समावेश झालेला लवगावचा एरिया त्याच्यामधलं 34,000 मतदान आहे. वाघुलचं 25,700 मतदान आहे. विमाननगर त्या परिसरामध्ये जवळपास 17-18 हजार मतदान आहे. आणि येरवडा म्हणजे बर्माशेल त्या परिसरात संजय पार्क या परिसरामध्ये 17-18 हजार मतदान आहे. आणि सोमनाथ नगर परिसरामध्ये 14,000 मतदान आहे. एवढं मतदान आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर आजही मतदार यादीमध्ये फार मोठा घोळ आहे. अच्छा. कारण आम्ही ज्यावेळेस फिरतोय आमच्या 3 नंबर मधील प्रभागाची काही लोकांची नावं 4 नंबर मध्ये गेल्यात, 1 नंबर प्रभागाची नावं 3 नंबर मध्ये आल्यात. म्हणजे अशा मतदार याद्या जवळजवळ 400, 500, 1000 नावं प्रभागामध्ये चेंज झालेले आहे त्यांचा प्रभाग. पण एवढ्या गोष्टीमुळे तुमच्या याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला? जरी हा हजाराचा आकडा आपला 500 आमच्याकडे माझ्याकडे जवळपास बाहेरच्या प्रभागाची जी नावं आहे ती 3,500-4 हजार मतदार हे बाहेरच्या प्रभागाचं 3 नंबर प्रभागामध्ये लावलेलं आहे. हे आलेलं आहे. परंतु आम्हाला याचा काही परिणाम होणार नाही. कारण शेवटी जनतेमध्ये जे काम करतो आणि जनतेचा लोकांचा ज्याचा विश्वास असतो त्या ठिकाणी मतदान होत असतं. कारण ते प्रभाग चेंज झालेलं मतदान हे 5,000, 3,500-4 हजार आहे. परंतु 1,10,000 मतदान 1,10,000 मतदान हे आमच्या प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांचं आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काम केलं ते काम जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि त्या प्रभागामध्ये नवीन जरी भाग असला तर त्या ठिकाणी विमाननगर असेल त्या परिसरामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये अनेक वेळा गाठीभेटी घेऊन लोकांना छोटी मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब
आणि पुणे शहराचे खासदार मुंडे यांना मोहोळ आणि आपले कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर पुणे शहर आणि परिसराच्या लोकांचा फार मोठा विश्वास आहे. याच्यावरून एक लक्षात येतं मला, एक प्रश्न असा पडलाय रामभाऊ, की जे माऊली कटके ज्यांच्या प्रचारासाठी तुम्ही जीवाचं रान केलं होतं विधानसभेला, आज त्यांनी तुमच्या विरुद्ध कुठेतरी भूमिका घेतलेली आहे, तर तुमच्या विरुद्ध एक पॅनल आहे त्यांनी उभं केलेलं आहे. काय याच्याबद्दल तुम्हाला वाटतं, काही थोडी खंत वगैरे? हे बघा, तरी आमदार माऊलीआबा खटके साठी आम्ही जीवाचं रान केलं असन, मी असन आणि चांदव असन, हा युती धर्म होता. बर. आणि युती धर्म महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली होती आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली होती आणि त्याच्यामुळं काम करणं हे क्रमप्राप्त आहे. माऊली आबा शेवटी माऊली आबांनी उमेदवारी ठरवत नसतात. युती आघाडी हे करणं त्या पक्षाच्या नेते मंडळीचं काम असतं आणि ते त्या नेते मंडळीच्या माध्यमातून युती झाली नाही, त्याला माऊली आबांना दोष देता येणार नाही. जसं माऊली आबांना दोष देता येत नाही म्हटलं तुम्ही, कुठेतरी तुमचं प्रेम त्यातून दिसतंय, कारण त्यांनी राष्ट्रवादीत वाघोलीतून मतदान जो उमेदवार आहे तो दिलेला नाही, याच्यामुळे कुठेतरी तुम्ही असं म्हणताय का? नाही. असं वाघोलीतून प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेत ना. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून इच्छुक उमेदवार कोणीच नव्हता. अच्छा. काय कारण त्याला कुठंतरी मी असं आणि सातो असं आणि ही रिकामत केलेली असेल, जनतेचा आमच्यावरचा विश्वास असेल आणि त्यामुळं इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणी नव्हता. आणि योगायोगानं भारतीय जनता पक्षाने मला आणि अनिल सातोंना वाघोलीमध्ये उमेदवारी दिली. आता शेवटी माऊली आबामध्ये जरी प्रेम माझं असलं तरी माऊली आबाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बरं. काय शेवटी पक्षाचं काही प्रोटोकॉल असतात ते पाळलं जातात आणि आमचं प्रेम नातं हे कायमस्वरूपी राहणारच आहे. बरं. आता रामभाऊ मला एक सांगा, की आता हे लोहगावचे 3 खांदवे एकाच घरात तिकीट आहे, याचा काही परिणाम होईल का हो तुमच्या याच्यावर, या मतदानावर वगैरे? या मतदानावर काय परिणाम होईल असं वाटत नाही, कारण शेवटी त्या ठिकाणी जसं म्हणजे लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या स्टेटमधून लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत किंवा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. आणि मी मगाशीच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये जो विकासाची गंगा वाहिलेली आहे ती देशामध्ये गेल्या 11-12 वर्षामध्ये जो विकास करून दाखवला आणि सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे. बरं. त्या लोहगावचं तुम्हाला त्यावेळेस आव्हान वाटत नाही असं आहे दादा? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हान ठरलेलं असतं. कुठली निवडणूक हलकी घ्यायची नसती. त्या निवडणुकीमध्ये पक्षाचे विचार हे सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याची जबाबदारी आमची असते. आणि ज्यावेळेस पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचलं जातं त्यावेळेस लोक एक विचारधारेशी जोडलेले असतात की भारतीय जनता पक्षाचे जोडलेले आहे. या लोहगाव परिसरामध्ये अनेक भागातून जिथं भाजपला कोर वोटर आहे ती लोक त्या ठिकाणी वसलेली आहे आणि लोहगावमध्ये सुद्धा भाजपचा कोर वोटर आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये फिरतो तेव्हा आम्हाला फिरताना अंदाज येतो की भारतीय जनता पक्षाला मानणारे लोक कशा विचाराची, त्यांचा विचार समोर बोलताना आलं की आम्हाला जाणवतं की हा आमचा पक्षाचा कोर वोटर आहे. त्यामुळं निवडणुकीमध्ये आव्हान नक्कीच आहे. ही निवडणूक आमच्या सोपी नाही, परंतु हे आव्हान पेलण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीमध्ये आहे आणि उमेदवार म्हणून आमच्यामध्ये आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या जेव्हा आम्ही निवडणूक लढवतोय आणि ती निवडणूक निश्चितपणानं आमच्या पॅनलचे 4ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील याची आम्हाला शाश्वती आहे. नक्कीच. आपण आता बोलता बोलता आलोय म्हणून विषय आपण घेऊयात. हे जे तुम्ही मला आणलंय हे काय वाघेश्वर उद्यान,
काय खासियत याची आहे आणि काय म्हणून तुम्ही मला इथे दाखवायला हवी? या वागीश्वर उद्यानाची खासियत अशी आहे, हे सगळं गायरान क्षेत्र होतं आमचं बर. आणि ह्या गायरान क्षेत्रामध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी, मी जिल्हा परिषदेची निवडणूक 2007 ते 12 हा माझा कार्यकाळ संपला आणि मी नव्याने परत ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. बर. आणि लढवल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वाघोलीची लोकसंख्या एवढी मोठी झपाट्याने वाढती, या ठिकाणी आपल्याला एकही उद्यान नाही. मग या ठिकाणी गायरान क्षेत्राची जागा होती आणि ग्रामपंचायतीची जागा होती. त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला ग्रामपंचायतमध्ये, त्यावेळेस सर्व सदस्य असतील, सरपंच उपसरपंच असतील, सर्वांनी निर्णय घेतला या परिसरामध्ये गार्डन बांधायचं, उभारायचं. आणि ते उभारत असताना गावातल्या वडीलधारी मंडळी आणि सर्व राजकीय पक्षाचे गट असतील, आमच्यामध्ये स्थानिक गट असतील, ह्या सर्वांनी ग्रामसभेमध्ये त्याला पाठिंबा दिला आणि एक लोकवर्गणीतून गार्डनची उभारणी करायची असं. याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा कुठल्या प्रकारचा 1 रुपया निधी नाही. पण तुम्ही निवडून आल्यानंतर इनिशिएटिव्ह मात्र तुम्ही घेतला होता असं आहे? निर्देशन नाही, मी फक्त कल्पना करणार आहे, पण त्याला साथ देणारे माझे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच बॉडी असेल किंवा ग्रामस्थ असतील. शेवटी कुठलं काम गावामध्ये करताना त्या ग्रामस्थांना विचारात घेणं जरुरीचं असतं आणि ग्रामस्थांच्या ज्यावेळेस विचारात घेतलं त्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं की जे जे वर्गणी लागेल ते आम्ही देऊ. या परिसरात जवळपास 1 कोटी रुपये या गार्डनला खर्च. इथं फार खोच खटके होते, खाणी होत्या, ह्या सर्व लेवल माती टाकून लेवल करून जवळपास 1 कोटी रुपयाच्या याला खर्च लागला. परंतु हा खर्च हा या परिसरात उद्योगपती असतील, काही बिल्डर असतील, काही आमचे ग्रामस्थ असतील, या सर्वांनी देणगी रूपात नाही पण वस्तू रूपात दिला. काही माती दिली, काहींनी खेळणी दिली, काहींनी झाडं दिली, काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे लॉन डेव्हलप करण्यासाठी ते दिलं. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या या लोकवर्गणीतून मदत केल्यामुळे हे एवढं हे मोठं. आपण सध्या पाहतो की इथं मेंटेन जरा जास्त केलेलं दिसतंय सगळं, म्हणजे गवत छाटणी आता असेल, हे असेल. तुम्ही मग हे कोणत्या निधीतून होतंय आता? हे बघा, आता हे आम्ही ग्रामपंचायतच्या ताब्यात होतो. ग्रामपंचायतमधून महानगरपालिकेकडे वर्ग झालं. बर. वर्ग झाल्यानंतर निश्चितपणाने महानगरपालिकेकडून या गार्डनकडे दुर्लक्ष झालं. परंतु नंतर आम्ही सर्वांनी पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने आता या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी फंड टाकला आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. कंपाऊंड वॉलचं काम झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आता झाडं लावण्याचे कामं चालू आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कामचं महानगरपालिका डेव्हलप करते आणि एक चांगलं हे गार्डन चांगलंच होईल. आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये खरं पाहायला गेलं तर गार्डनची फार मोठी आवश्यकता आहे. म्हणजे आम्ही कटकावाडीच्या त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत असे गार्डन आहे की आता आमच्या डोक्यामध्ये काही योजना असतील, त्या योजना निवडून आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष उतरायचं काम खरं आमचं आहे. तुमचं अजून काहीतरी नवीन उद्यान सुरू करायचं असं काही नियोजन आहे का याच्यात? आहे ना आमचं. हे तर नाही, एवढ्यासाठी विचारतो कारण हात पण जर पाहिलं तर वाघोलीतून सुरुवात होते. आता वाघोलीचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झालाय. तिकडच्या नागरिकाला इथपर्यंत येणं एवढं शक्य नाहीये. आता इथून कटकेवाडी जवळपास 3-3.5 किलोमीटर. मग तिथल्या नागरिकांना त्या परिसरामध्ये गार्डनची सुविधा पाहिजे. आमच्या म्हणजे कल्पना अशी आहे, मी असं आणि सातव असन की वाघोलीच्या त्या टोकाला एक गार्डन व्हावं आणि या टोकाला एक गार्डन व्हावं. त्याच पद्धतीने लवगावमध्ये सुद्धा गार्डन असणं आवश्यक आहे. जसं इमाननगरमध्ये गार्डनचे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन आहे काय, अशा प्रकारचे गार्डन या परिसरामध्ये व्हावं याच्यासाठी आम्हाला नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे. कारण शेवटी वडीलधारी मंडळी, माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ येतात. रामभाऊ, हा जो मुद्दा होता हा वाघोलीचा होता. मला वाटतं तुम्ही आता प्रभाग क्रमांक 3चं प्रतिनिधित्व करण्यासाठी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. याच्यात लोहगावचा पण भाग आहे, विमाननगरचाही भाग आहे. आज वाघोलीपासून विमाननगर जरी आपण जायचं म्हटलं तर सामान्यतः माणसाला दिवसाला 1 तास कधीतरी लागतो, 2 तास लागतात. ही रस्त्याची समस्या आहे. त्यातल्या त्यात जे मेट्रो असेल ती खराडीपर्यंतच आलेली आहे. आता याच्यात पुन्हा काही रस्त्याचं काम चालू होणार आहे तर ते एक्सप्रेसवेचं असेल, त्याच्यातही रस्त्यात काम चालू झालं की ट्रॅफिक अजून वाढणार आहे. जी आत्ता जिथं वाहतुकीची समस्या आहे आणि सगळ्यात मोठी समस्या इथं ती म्हणजे धुळीची. इथं लहान मुलं आपण खेळताना बघतोय पण यांना धुळीचा त्रास हा लहान मुलांना लवकर होतो. या गोष्टीवर तुमच्याकडे समस्येवर उपाय काही आहेत का? तुमचा यासाठी रोडमॅप काय असेल निवडून आल्यानंतर? खरं पाहायला गेलं तर याच्यासाठी आमच्याकडे रोडमॅप तयार आहे. ज्यावेळेस पुणे नगर हवेचं
काम चालू होईल आणि ते काम चालू होताना साईडचे RP रस्ते आहे त्याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाने मला वाटतं 650 कोटी रुपये जागा ॲक्विजिशनसाठी मंजूर केलेलं आहे. आत्ता मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये त्याची घोषणा झाली आणि ते घोषणा होऊन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि या परिसराचे आमदार असतील या सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न केला आणि जवळपास हे रस्ते मंजूर करून घेतलेले आहे. हा राहिला धुळीचा प्रश्न. आता आम्ही सर्व या ठिकाणी क्रेशरच्या ज्या गाड्या जातात या गाड्यांना जायला एकच मार्ग आहे. रोड पहिल्यापासून तोच आहे. लोकसंख्या वाढली, शेजारी घरं झाली, बिल्डिंगा झाल्या, परंतु तो रोड तोच आहे. याच्या सुद्धा आम्ही हे बाकीचं RP रोड झालं ते रोड गावाच्या बाहेरून आहे. म्हणजे ते रोड चालू झालं की ह्या गाड्या संपूर्ण बंद होतील कारण त्या गाड्या अशाच फार खांदवे नगरला निघतील. आणि त्याच पद्धतीनं आत्ता सध्या आम्ही त्या ठिकाणी रस्त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारतो आखी धूळ कमी व्हावं यासाठी पाणी मारतो. परंतु आम्हाला एकच जाणवतं, महानगरपालिका रोड साफ करते परंतु जी डस्ट आहे ती उचलून येत नाही. ती तिथंच कोपऱ्याला अशा कडेला लावती आणि मग त्याच गाड्या परत त्या गाडी त्याच्याहून गेली की तीच सांगती. याच्यावर आम्ही आता निवडून आल्यानंतर खरं पाहिलं गेलं तर तो आमचा इथं थांबवतो. उद्यान असेल की उद्यानाचं महानगरपालिकेकडे वर्ग झालं, मेंटेनन्स थांबला, त्याच्यानंतर धुळीचं काम करते, झाडते महानगरपालिका, धूळ उचलून देत नाही. हे प्रशासनाच्या काळात झालं, प्रशासक असताना झालं. लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे चित्र बदलेल का? 100% बदलन. तुम्ही पाहता की वाघुलचे ग्रामस्थ आम्ही त्या क्रेशरवाल्यांकडून या रस्त्याला वाघुलच्या हद्दीपासून पाणी मारून घेतो, रस्ता झाडून घेतो. महानगरपालिका झाडत नाही, तो रस्ता क्रेशरवाल्यांच्या माध्यमातून आम्ही झाडून घेतो. की ती जवळपास आमच्याकडे 10 लोक आहे की सकाळपासून तर दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत तो रस्ता झाडला जातो आणि 4 नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत होतो आणि ते पाणी मारलं जातं. आता धूळ बऱ्यापैकी हवा सुटली की ते धूळ आणखी झाली की आणखी पाणी मारावं लागतं, परंतु त्या तात्पुरत्या प्रकारच्या सोयी करतो. परंतु निवडून आल्यानंतर त्याच्या भरीव असं आम्हाला या क्रेशरच्या गाड्यांसाठी बाहेरून रस्ता काढावा लागेल आणि तो रस्ता काढून या परिसरामध्ये धूळ होणार नाही याची काळजी घेतली. नक्कीच तुम्ही याच्यावर काम करायला, शब्द जनतेला तुम्ही देता असं आम्ही गृहीत धरतो. आता भाऊ की हे सगळं करत असताना विमाननगरला किंवा लोहगावला, तर विमाननगरला तुम्ही कार्यक्रम घेतला, तिथल्या लोकांशी संवाद साधला, काय तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आले, काय त्यांच्या मागण्या आहेत, विमाननगरच्या असतील किंवा लोहगावच्या असतील? खरं पाहिलं तर विमाननगरच्या ज्या प्रमाणे विकास व्हायला पाहिजे त्या पटीत विकास कुठेतरी झाला नाही ही त्या ठिकाणी रहिवाशांची खंत आहे. आणि खंत असताना त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होती. भामास्करच्या पाणी योजनेचं जरी काम झालेलं असलं परंतु काही त्या ठिकाणी अजून पाणी समप्रमाणात जात नाही, पाण्याच्या तक्रारी आहे. आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जे रोड आहे त्या रोडवर फुटपाथ आहे, त्या फुटपाथला या रोडवर जे बेकायदेशीर अतिक्रमण असन त्याच्यामुळं त्या लोकांची नाराजी फार आहे. काही ठिकाणी ओपन नाले आहे ते बंदिस्त नाले करणे गरजेचं आहे. आणि काही सोसायटींना त्या लाईनीच्या रस्ते झालेत ऊस आणि सोसायटीची ड्रेनेज लाईन त्या रस्त्याच्या खाली जात नाही. मग अशा वेळेस त्या ठिकाणचाही थोडंफार विचार करून त्या ड्रेनेज लाईनी बदलणं गरजेचं आहे, जेणेकरून सोसायटी धारक असू द्या किंवा सर्वसामान्य माणूस असू द्या त्याला त्याचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. आमच्या दृष्टीनं आम्ही आत्ता आमच्या प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवार ऐश्वर्याताई पठारे यांनी सर्व सोसायटींची एक कंबाईन अशी आम्ही सर्वांनी एकत्र मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये विमाननगरच्या आत्ताच्या समस्या आणि 5 वर्षामध्ये काय करणार आहोत याचा मॅप म्हणजे आम्ही कल्पना असं आमच्या डोक्यामध्ये किंवा प्रदर्शन ते आम्ही त्यांना दिलेलं आहे. हे सर्व प्रदर्शन ऐश्वर्याताई पठारे यांनी दिलेलं आहे. आमची सर्वांचे एकत्र म्हणून त्यांनी ते प्रदर्शन दिलेलं आहे. याला आम्ही त्या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर नक्कीच त्या प्रभागामध्ये विमाननगरमध्ये आमचा जो भाग आहे त्याचा बदल केल्याशिवाय राहणार नाही. भाऊ आता नक्कीच. आता मी काय तो थोडा मागे येतो की तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही माझे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत या भागातले, त्याचबरोबर सरपंच राहिले आहेत वाघोलीचे. तुम्ही आता हे उद्यान तुम्ही मला जे दाखवलं, उद्यानासोबत अजूनही कोणते तुम्ही विकास कामं ठळक जे आहेत ते आपण प्रेक्षकांना सांगू शकता? सुद्धा
खरं पाहायला गेलं तर वाघोलीची पाणी पुरवठा योजनेची जी सुरुवात आहे की पाणी पुरवठा योजना आपण पाहतो कुठली योजना मंजूर करायला 5-7 वर्ष जातात. बरं. मंजूर करणं असतील तर ते टेंडर पुष्कर पाणी पुरवठा योजना मी सरपंच असताना जी आत्ता सुरू झालेली पाणी पुरवठा मी सरपंच असताना मंजूर करून घेतली. पाण्याच्या टाक्या बांधल्या आम्ही. त्याच पद्धतीनं हे उद्यान बांधलं. वाघेश्वर मंदिराचा परिसर असन खास सुशोभीकरण गावात तलाव सुशोभीकरण केला. रस्ते कॉन्क्रीटीकरण केल्या. ड्रेनेज लाईन टाकल्या. जे माणसाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजा आहे त्या गरजा मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे वाघेश्वर मंदिराचं जे डेव्हलपमेंट आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे, वाखाणण्यासारखं आहे. आम्ही ते प्रेक्षकांना सुद्धा दाखवतो एका फुटेजमध्ये. याची काय कहाणी आहे? म्हणजे याच्यात सगळं ग्रामस्थांनी एकत्र केलं वाघेश्वर मंदिराचं का ट्रस्ट, म्हणजे कसं ते घडवून आणलं असं मला विचारायचं एकदा. वाघेश्वर मंदिर ट्रस्ट आमची त्या ठिकाणी आहे. त्या ट्रस्टवर मी काम करतो. परंतु त्या ठिकाणचा विकास हा वाघोलीच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. काय त्या ठिकाणचा विकास शासनाच्या योजनांचा फंड त्या ठिकाणी आम्ही वापरलेला आहे. म्हणून तलावासाठी PMRDच्या माध्यमातून त्यावेळेचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट साहेब असतील, स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे असतील यांच्या माध्यमातून त्या तलावाला शिवशोभीकरण करण्यासाठी फंड मिळाला. त्याचप्रमाणे दगडी फरशी आम्ही बसवल्या. त्या काही प्रमाणामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून बसवल्या. पूर्वी त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दगडी फरशीचं काम केलं. म्हणजे हा जो त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे ते वाघोलीच्या त्या डेव्हलपमेंट वाघोलीच्या प्रत्येक नागरिकाचा त्यामध्ये सहभाग आहे. आणि फक्त करता धरविता आम्ही ट्रस्टवाले असू परंतु सहभाग हा त्या नागरिकांचा आहे, ग्रामस्थांचा आहे, बाहेरच्या लोकांनी देणग्या दिलेल्या आहे. ह्या देणग्या आम्ही पूर्ण मंदिराला आम्ही वज्रलेप केलेला आहे. म्हणजे अर्ध मंदिर आहे ते सगळं जीर्ण म्हणजे दगड दिसूळ झालेला होता तर तो वज्रलेप केलेला आहे. त्यालाही जवळ 60-70 लाख रुपये आमचे गेलं. त्यालाही ग्रामस्थांनी मदत केली. त्यामुळं ते मंदिर हे आमच्या ग्रामस्थांचं वाघोलीकरांचं आत्मा आहे. आणि त्या आत्म्यासाठी वाघोलीला प्रत्येक नागरिक देणग्या देत असतो ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे असतो. तुम्ही बघा सप्ताह बी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरत असतो. हे सर्व करत असताना हे मतदारांचं आहे आणि ते आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे. त्या ठिकाणी अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे असं आमच्या गावामध्ये नसतं. जो काम करतो ना त्याला किती वर्ष असेल ते काम करीत जाऊ द्या. नक्कीच रामदास भाऊ, की तुम्ही सांगितलं की ते मंदिर महत्व आहे, ते देव आहे. हे वाघेश्वराचं मंदिरच मुळात वाघोलीची कुठेतरी एंट्री आहे. या वाघोलीच्या पायथ्याची किंवा चरणाची, या वाघेश्वराच्या चरणाची मेट्रो लाईन जी आतापर्यंत खराडीपर्यंत आहे ती वाघोलीपर्यंत येईल का? आपल्या सर्वांना माहिती असेल राज्य शासनाने वाघोलीची विठ्ठलवाडीपर्यंत मेट्रो लाईन मंजूर केली. ती केंद्राकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. पुणे शहराचे खासदार आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांनी ते स्वतः केंद्रामध्ये राज्यमंत्री आहे आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि ते केंद्राकडून मंजूर करून घेतलं. ते आता टेंडर प्रोसिजरवर आहे. डबल डेकर जो पूल होणार आहे त्याच्यावरूनच ते मेट्रोचं काम होणार आहे आणि यदा कदाचित 1 वर्षामध्येच्या आत ते काम सुरू बी होईल. कारण त्याला मंजुरी मिळालेली आहे, टेंडर प्रोसिजर झालेले. हे सर्व होत असताना म्हणजे मंजुरी आम्ही आणली असं आम्ही कधीच म्हणू शकत नाही. वाघोलीकरांच्या ग्रामस्थांच्या मतदारांच्या मागणी होती की वाघोलीपर्यंत ती लाईन आली पाहिजे आणि म्हणून ही लाईन येत असताना यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री असतील आणि खासदार साहेब असतील या सर्वांनी प्रयत्न केला आणि म्हणून मेट्रो आमच्यापर्यंत. असं म्हणायला हरकत नाही ना की तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मेट्रो सुरू झालेली असेल? हा मेट्रो 100% सुरू होईल या परिसरात. तर आजी माझ्या आमदारांनी प्रयत्न केलेला आहे मेट्रो येण्यासाठी. वडगाव शिरी असन, शिरूर हवेली असन, सर्वांनी प्रयत्न केलं परंतु यश आत्ता मिळालं. मुरली अण्णा मोहोळ खासदार झाले, राज्यमंत्री झाले आणि त्या ठिकाणी केंद्राकडून ते मंजूर करून घेण्यात त्यांना यश मिळालं आणि ते आता लवकर टेंडर प्रोसेस झालेली आहे, लवकरच काम चालू होईल. आम्हाला आशा आहे की आम्ही या 5 वर्षामध्ये मेट्रो 100% मध्ये वाघोलीपर्यंत धावल याची आम्हाला आशा आहे, गॅरंटी आहे. अनिल सातोप सुद्धा आपल्या सोबत आहेत जे या पॅनलचाच एक भाग आहेत. एक ज्येष्ठ नेते म्हणून आपण रामदास दाभाडेंकडून जे आहे ते सगळं समजून घेतलं की त्यांचं विजन काय. एक युवा कुठेतरी उमेदवार म्हणून
या इथल्या लोहगाव असेल, विमाननगर असेल, वाघोली असेल, इथल्या लोकांच्या, युवकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं काय आहेत त्या, काय विजन असेल, काय सांगाल तुमच्या मतदारांना? आता आपले आदरणीय ज्येष्ठ नेते रामभाऊंनी सांगितलं की वाघोली असेल, लोहगाव, विमाननगर या सगळ्या भागातील त्यांनी समस्या सोडवण्यासाठी तिथं असणाऱ्या कामांच्या विषयी मागच्या 2-3 महिन्यात हा नव्याने प्रभाग जोडल्यानंतर तिथं जे जे काही समस्या समजून घेतल्या त्याविषयी सगळं सांगितलं. त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार इथून मागे केलेली कामं, इथून पुढच्या येणाऱ्या अडचणी याच्यावर सविस्तर चर्चा केली. मी एक युवा म्हणून भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करेल. भाऊ एक ज्येष्ठ या ठिकाणी नेते म्हणून आमच्या पॅनलमध्ये आहेत. एक युवा म्हणून मी देखील एक M.Com डबल ग्रॅज्युएट या ठिकाणी तरुणाला मला संधी दिली आहे. माझ्यासोबत ऐश्वर्याताई पठारे हे IT इंजिनियर आहेत, डॉक्टर श्रेयसताई खांदवे ह्या डॉक्टर आहेत. तर आम्ही तिघही या भागात येणाऱ्या 5 वर्षात मागच्या 1.5-2 महिने झालं फिरतोय. फिरताना असं जाणवलं की वाघोली, लोहगाव, विमाननगर हे 3 डिफरंट एरिया आहेत. वाघोलीमध्ये, लोहगावमध्ये ही गावं ग्रामपंचायत मध्ये होते. कामं करण्यासाठी फंडसाठी लिमिटेशन होत्या. तरी 2018-23 बरीचशी कामं ह्या भागात आम्ही केली. 21 ला गाव महानगरपालिकेत गेलं. त्याच्यापासून आतापर्यंत इलेक्शन नाही आहेत. कुठेतरी कामांना स्पीड ब्रेकर लागलेला आहे. तर एक जाणवलं की विमाननगर, सोमनाथनगर इथं मूलभूत समस्या रोड, पाणी, ड्रेनेज सुटलेल्या आहेत. फक्त त्यांच्या काही मेंटेनन्सच्या गोष्टी, काही नवीन लाईन ऍड करणे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तेथील प्रामुख्याने समस्या ह्या जाणवल्या की त्या ठिकाणी DP चे रस्ते ओपन नाही आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होते. जे काही रस्ते झालेत, ज्या ठिकाणी फुटपाथ झालेत, त्या ठिकाणी अतिक्रमण झालेत, तर ते काढणे गरजेचं आहे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे काही ओपन नाले आहेत, ते बुजवणं, तिथं बंदिस्त नाले करणे गरजेचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी वेगळ्या समस्या आहेत. आणि लोहगाव, वाघोली पाहिलं तर इथं बेसिक गोष्टींची खूप गरज आहे. आम्ही वाघोली ग्रामपंचायतमध्ये 2018-23 या 2 वर्षात 208 कोटीची कामं पूर्ण केलेली आहेत. पण 21 आमचं कोविडमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही PMCत मर झालो. तर या ठिकाणी आता हजारो कोटी रुपयांची गरज आहे की जे काय आम्ही 2018ला बेसिक कामांचे, मूलभूत कामांचे DPR केलते, रोडच्या कामांचे, ड्रेनेजच्या कामाचे, पाण्याच्या कामांचे, हे DPR साठी आता आम्हाला एक नवं दालन उघडते PMCच्या माध्यमातून. त्या DPR माध्यमातून 200 कोटीची कामं जरी पूर्ण केली तरी अजून हजारो कोटीची कामं पूर्ण करण्यासाठी PMCच्या माध्यमातून हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला नवीन या ठिकाणी दालन असं उघडते की जे DPR आम्ही केलते, जे करोडो रुपयाचे निधी लागतात, ते PMCच्या माध्यमातून आम्ही आणू शकतो, कामं करू शकतो. का करू शकतो तर यांचा बेसिक स्टडी आम्हाला पूर्ण झालेला आहे. त्या समस्या आम्ही समजून घेतल्यात. आता फक्त त्या ठिकाणी दर मासिक मिटिंगला ते प्रश्न मांडायचे, त्या समस्या मांडायच्या आणि कामं करताना ती सिक्वेन्सली करून घ्यायची. ती पण अशी करायची की रस्ता करायचा तर फक्त रस्ता नाही, रस्त्याच्या अगोदर ड्रेनेज लाईन पाहिजे, रस्त्याच्या अगोदर पिण्याची लाईन पाहिजे, त्याच्या अगोदर इलेक्ट्रिक डक्टच्या लाईनी पाहिजे आणि त्याच्यानंतर रस्ता पाहिजे, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटी पाहिजे. तर ह्या सिक्वेन्सने आम्ही रामभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आता कामं करणार आहोत. खूप खूप धन्यवाद तुम्ही सातव सर की तुम्ही पण सुद्धा लेट्सअपशी संवाद साधला. रामदास भाऊ, लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आज आपण संवाद साधलाय तो प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार रामदास भाऊ दाभाडे यांच्याशी, अनिल सातव यांच्याशी. त्यांच्याशी आपण त्यांचं विजन काय, मतदारांपर्यंत ते नेमकं काय म्हणून जात आहेत, मतदारांना कसं आपण निवडून आल्यानंतर या जो भाग आहे या भागाचा, प्रभागाचा विकास होईल हे पटवून देतात, हे आख्य देखील आपण पाहिलेलं आहे. अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.